हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 4थ्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमध्ये जे वर्णन केलं आहे ते वाचायला सुरू करणार. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, या 4थ्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे कुंती पुत्र कौंतेय, सर्व योनिषु अर्थात सर्व 84 लाख योनी आहेत, ज्यात मनुष्य, पशु, पक्षी, जलचर, कृमी, वनस्पती हे सगळे येतात. त्या सर्व योनींमध्ये मूर्तयः अर्थात शरीर संभवंती प्रकट होतात. म्हणजे 84 लाख योनींमध्ये जी शरीर प्रकट होतात, तासाम ती सर्व शरीर ब्रह्म महत योनी अर्थात महत ब्रह्म ज्याला प्रधान म्हणतात, त्यातून प्रकट होत असतात. तर हे जे महत ब्रह्म आहे ते सर्व योनींची माता आहे आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. अहम बीज प्रदा पिता. तर या ज्या 84 लाख योनी आहेत त्यांबद्दल पद्मपुराणात श्लोक येतो. जलजा नवलक्षाणी स्थावर लक्ष विंशती कृमयोर रुद्र संख्याकः पक्षिणां दशलक्षणां त्रिंशाल्लक्षाणि पशवः चतुर्लक्षाणि मानुषः. जलजा नवलक्षाणी 9 लाख जलचर आहेत. स्थावर लक्ष विंशती म्हणजे 20 लाख स्थावर आहेत. वनस्पती, झाडं, झुडपं ही स्थावर 20 लाख प्रकारच्या या योनी आहेत. कृमयोर रुद्र संख्याका, रुद्र 11 असतात, तर 11 लाख संख्येच्या योनी कृमींच्या आहेत. कृमी कीटक हे इतक्या लाख त्यांच्या योनी आहेत. इतक्या लाख प्रकारचे हे सगळे कीटक आहेत. पक्षिणाम दशलक्षणाम 10 लाख प्रकारच्या योनी पक्ष्यांच्या आहेत. त्रिंशाल्लक्षाणी पशवः, त्रिंशाल्लक्षाणी म्हणजे 30 लाख पशु जनावर आहेत. आणि चतुर्लक्षाणी मानुषः, तर चतुर म्हणजे 4 लक्ष मनुष्य योनी आहेत, ज्यात देवता, गंधर्व, चारण, अप्सरा हे सगळे सुद्धा येतात. तर अशा प्रकारे हे जे 84 लाख योनींचं विवरण आपण पद्मपुराणातलं वाचलं, तर तेवढ्या प्रकारच्या योनी आहेत. म्हणजे जलचर 9 लाख आहेत असं आपण वाचतोय. म्हणजे 9 लाख प्रकारच्या योनी जलचरांच्या आहे. तसंच आपण प्रत्येकाबद्दल हे जाणलं पाहिजे. तेवढे ते आता पशु आहेत. 30 लाख पशु आहेत असं नाहीये. 30 लाख प्रकारच्या विविध योनी पशूंच्या आहेत. तर अशा रीतीने हा संदर्भ आपण जाणून घेतला पाहिजे. वैष्णवाचार्य समजवतात की जीवांना या भौतिक जगतात 84 लाख योनींमध्ये शरीर प्राप्त होत असतात आणि या प्रधानामध्ये म्हणजे भौतिक प्रकृतीच्या अव्यक्त अवस्थेवर जेव्हा भगवंत कटाक्ष टाकतात तेव्हा तिकडे तिच्या गुणांमध्ये हालचाल होते, क्षोभ होतो आणि सर्व 24 तत्व प्रकट होतात आणि या तत्वांचा वापर करूनच भौतिक शरीर बनलं जातं. आपण जाणलं पाहिजे की जीवात्मा आहे तो शाश्वत आहे. या भौतिक जगतात सगळे बद्ध जीव आहेत आणि भगवान श्रीकृष्ण त्यांना त्या जीवांच्या कर्मांनुसार, इच्छांनुसार विविध शरीर देत असतात.
जसे एखादा पती आपल्या पत्नीच्या गर्भात एका जीवाला स्थापित करतो, तसेच भगवंत बीज रूपी जीवांना प्रधान रूपी गर्भामध्ये स्थापित करतात. तर अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या 4थ्या श्लोकावर लिहिलेलं जे वर्णन आहे ते आपलं वाचून पूर्ण झालं आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.